लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की काउन्सलरने पिहूचं सत्य जाणून घेतलेलं असतं. त्यामध्ये पिहूने नंदिनीचं नाव घेतलेलं असतं. नंदिनीबद्दल असं कोणतं तरी सिक्रेट आहे जे पिहू लपवते. आता याच संधीचा फायदा घेत रम्या नंदिनीवरती सर्व काही ब्लेम टाकू लागते. घरातल्या सर्वांसमोर म्हणते की तू समोर वेगळी वागतेस आणि पिहूसमोर वेगळी वागते. या पिहूच्या परिस्थितीला तूच तर जबाबदार नाही आहे ना. तुझं नाव तिने घेतलंच कसं? तुझ्यामुळेच आमच्या पिहूला घरामध्ये प्रॉब्लेम होतोय. आता मानिनीमध्ये बोलते आणि मानिनी म्हणते, "रम्या, तू नेहमीच नंदिनीला बोलत असते. तुझं काय कारण आहे?" त्यावरती पार्थसुद्धा म्हणतो, "अगं, तुझ्या अशा बोलण्याने पिहूवरती सुद्धा परिणाम होतो. व आपल्याला समजतं की नंदिनीवरती डाऊट घेणं चुकीचं आहे आणि रम्या चुकीचे वागते." तिला शांत करण्यासाठी वसू मध्ये करते आणि वसू म्हणते, "अगं, शांत बस ना. तुझ्या घरामध्ये इथे तुला किंमत आहे का तुझ्या शब्दाला? त्यामुळे तू शांत बसलेलीच बरं." तरीही रम्या बोलू लागते. हातानं जीवामध्ये पडतो आणि जेव्हा म्हणतो, "1 मिनिट, इनफ इज इनफ नाव. नंदिनीला एकही शब्द तू बोलू नकोस. काय बोलतेस याचं तुला भान आहे का? इथे कोणालाही पटत नाहीये तू जे बोलत आहेस ते. नंदिनीवरती अजिबात बोट ठेवायचं नाहीये. नंदिनी काय आहे आम्हाला माहिती."